वर्षापूर्वी रेंदाळ सहकारी बँकेचे वसुली अधिकारी आणि मॅनेजर आणि इतर लोक त्यांच्या तारदाळ या येथील एका कारखान्याचे कर्ज जे दिलं होतं त्यांनी 60 लाखाचं कर्ज दिलं होतं ते 1,35,00,000 गेल्यामुळं आणि गेल्या या अनेक वर्षामध्ये एक पैशाचाही त्यांनी वसुली न दिल्यामुळं आणि जाणून बुजून एक कर्ज थकवल्यामुळं ती वसुली करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असताना या कर्जदाराने यांना दानपट्ट्याने अशा पद्धतीने मारहाण केली की अक्षरशः त्याचा पार्श्वभाग गळा हे अक्षरशः सुजून आलेला आहे. आणि ही जी मारहाण जी आहे ती आतापर्यंतच्या सहकाराच्या इतिहासामध्ये इतकी जीवघेणी होती की यामुळे सगळा कोल्हापूरच नव्हे पश्चिम महाराष्ट्र पेटून उठला. पण त्यानंतर काय कॉम्प्रोमाइज झालं आणि थोडेसे एकमेकांना जाऊन थोडीशी वसुली येतील असं वाटलं म्हणून आमची नागरी बँक बंद झाली. कलेक्टरचा आदेश घेऊन ती तारण मालमत्ता घ्यायला ते गेले होते. आता पुन्हा एकदा त्यावेळेला कोरोना असल्यामुळे ती जास्त कारवाई करता आली नाही. आता मात्र काय झालं की पुन्हा एकदा कलेक्टरांचा आदेश घेऊन हीच रेंदाळ बँकेची थकबाकी वसुली करण्यासाठी हे वसुली अधिकारी जात आहेत. त्यावेळेला येऊ नये हे वसुली अधिकारी भयभीत व्हावे, बँका भयभीत व्हाव्यात या कारणाने या कर्जदाराने पुन्हा एकदा गेल्या वेळेचा व्हिडिओ आहे तो पुन्हा आता या ठिकाणी सगळीकडे व्हायरल केलेला आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी थकबाकी वसुली करण्यासाठी आमचे जे वसुली अधिकारी आहेत हे आमचे बांधव आहेत. यांच्या पाठीशी आमची कोल्हापूर जिल्हा नागरी बँक वसूल अधिकारी संघ हा पूर्ण क्षमतेने त्यांच्या पाठीशी आहोत. सगळ्या बँका आमची मातृ संघटना कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन ही सुद्धा तेवढ्याच नेटाने या सगळ्या वसुली अधिकाऱ्यांच्या आणि बँकांच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे त्यांनी अत्यंत सक्षमपणे वसुली करावी आणि बँकांना सक्षम करावं ही आमची जिथं वसुली